तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक अध्यक्षपदी विलास भुमरे, उपाध्यक्ष म्हणून भाजपचे रामू काका शेळकेंची निवड झालेली आहे। 20 सदस्यांपैकी 19 सदस्य भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे आहेत। दरम्यान बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेचा की भाजपचा यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते। त्यात कोणताही वाद न होऊ देता आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलंय। तिन्ही पक्ष आणि भाजपचे अंबादास दानवे पण आमच्याबरोबर होते आणि या निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष मिळून जवळजवळ 19 ठिकाणी विजय प्राप्त केला आणि तिघांनी एकत्र बसून ही निवडणूक लढायचा असा निर्णय घेतला। आज आमचा असा ठरला आहे की पहिले 2 वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष राहील आणि पुढच्या 3 वर्षामध्ये भाजप आणि एनसीपीचे म्हणजे 2 वर्ष भाजप आणि 1 वर्ष एनसीपी असा आमचा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत। हा युतीचा निर्णय झाला आणि शिवसेनेला 2 वर्ष चेअरमन पद हे शिवसेनेला, दुसरे 2 वर्ष भाजपला आणि 1 वर्ष राष्ट्रवादीला असा आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि सगळ्याचं एक मत होऊन हा निर्णय झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली आणि दोन्ही नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर मग आम्ही आमच्या पक्षातर्फे पहिला आमचा राहील, दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे आमच्यामध्ये कोणताही वाद नाही। सन्माननीय अतुल सावे साहेबांनी दिलेला निर्णय, त्यांनी जे आदेश दिला त्यांच्या सदस्यांना, आम्हाला आमचे प्रतोद जे आहेत ते बोरणारे सर यांनी आमच्या पक्षाची पूर्ण मीटिंग घेतली आणि त्यामध्ये ती घोषणा झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।